शिवशक्तीचा भेद अर्धनारी पुरुष यांचा हा सौरस अनाचित्ता जागृती स्थूळ तुर्या महाकारण हेच कीर खुण तुझे ठाई ज्ञानदेव म्हणे कैसे हे जाणीजे देही नाद गाजे परेवरी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी उभी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 श्लोक क्रमांक 5 आणि माऊलींनी या श्लोकवर केलेलं ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायातील 66 क्रमांकाच्या ओवीचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अंतकाले च मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावम याती नास्त्यत्र संशयः. अर्थात भगवंत हे विशुद्धाहूनही विशुद्ध आहेत महाराज. आणि भगवंताचा एक अतिशय मानवी जीवनाकरता उपयुक्त गुण काय असेल तर आपणासारखे करती तात्काळ. संतांच्या अंगी जो गुण आहे तोच भगवंताच्या अंगी असतो. म्हणून जे कोणी कृष्ण भावना भावित बनतो सर्वार्थानं भगवंतचरणी लीन होतो, सर्व भावे भगवंताच्या ठिकाणी शरण जातो, सोपान वृत्तीमध्ये येतो की देवा आता तुझ्या ठाई मी सर्वार्थानं लीन झालो, काया वाचा मने आता माझं काहीच राहिलेलं नाही, मी सर्वार्थानं तुझ्या चरणी शरण आलो आहे आणि आता माझ्या हिताचं जे काही असेल ते तू करावं. अशा सर्व भावानं जीव किंवा मनुष्य तो साधक तो कृष्ण भावनाभावित जेव्हा शरण येतो भगवंतचरणी त्यावेळेस तो सुद्धा भगवंताप्रमाणेच विशुद्धाहूनही विशुद्ध होऊन जातो. आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. एकदा अंगीकार केला असता अंगीकार न मनी भार समर्थ. त्याला जसं माऊली 9 महिने आपल्या उदरामध्ये बाळकाचं ओझं वागवते, तिला ते ओझं कधीच होत नाही महाराज. तसं भगवंताने एकदा अंगीकार केला की भगवंत जीवाला अगदी त्या माते समान सांभाळत असते, माताच होऊन जातो. त्याकरिता मात्र आम्ही सर्व भावानं भगवंतचरणी लीन व्हायला पाहिजे, त्याचं होऊन आम्हाला राहता आलं पाहिजे, इतकंच फक्त आहे. जोपर्यंत आम्ही मी म्हणतोय, हे मी केलं, हे मी ते केलं, मला ते नको आहे, मला हे हवं आहे, मी माझं हे जोपर्यंत आमच्या आयुष्यामध्ये आहे तोपर्यंत भगवंताच्या चरणी दृढ विश्वास उत्पन्नच होत नाही महाराज. कारण करता अहम मी आहे, मी हे केलं. आणि माणसाचा स्वभाव किती विचित्र असतो बघा. यश संपादन झालं की हे सगळं मी केलं म्हणतो आणि अपयश आलं की त्याचं खापर मात्र भगवंताच्या चरणी वाहून मोकळा होत असतो जीव. की देवाने असं कसं करावं याचा सरळ अर्थ हाच आहे महाराज की करता भगवंत आहे. सुखाच्या क्षणी जरी आम्हाला त्याची आठवण येत नसली तरी दुःखाच्या क्षणी तोच निवारण करता आहे याची प्रचिती येते. मग दुःखाच्या क्षणी आम्हाला जे त्याचं महत्त्व पटतं त्याचा आम्ही धावा करतो, तसं सुखाच्या क्षणी त्यानं हे दिलेलं आहे असं कृतकृत्य भावना जर आमच्या अंगी आली महाराज तर कृष्ण भावना भावित व्हायला उशीर लागत नाही. हे जे काही चाललेलं आहे ते सगळं त्याच्या कृपेने चाललेलं आहे, त्याच्या इच्छेनं चाललेलं आहे. कर्मफळ जरी त्याला कारण असलं आमचं तरी ती योजना त्या परमात्म्याची आहे ही आम्हाला कळायला पाहिजे. आणि
ते कर्मफळ मग भोगत असताना सहज अगदी लीलया ते आम्ही भोगायला पाहिजे. भगवंताचा प्रसाद म्हणून त्याचा स्वीकार व्हायला पाहिजे. दुःख का असे ना, तो त्याचा प्रसाद आहे. आणि शेवटी या जीवावर असलेलं ती ऋण आहे आणि ऋण फेडताना त्रास निश्चित होतो महाराज. कर्ज फेडताना कुणाला आनंद होतो, तसं या जीवावर असलेलं ऋण कर्मफळानं संचितानं जे आमच्या प्रारब्धामध्ये घालून दिलेलं आहे ते भोगूनच सारायला पाहिजे. भोगावरी द्यावा संचिताचा करुणी ठेवा, म्हणून मानू नये खेदू. कधीच उद्विग्न मन होऊ द्यायचं नाही की दुःखाची मालिकाच का माझ्या ठिकाणी सुरू झालेली आहे. ती सुद्धा कृपा आहे, कारण तुमच्याकडून ते ऋण भगवंत फेडून घेत आहे. आणि ते कर्मफळ भोगत असताना काम करावं लागलं तर त्यात अहंभाव आम्हाला टाकून देता आला पाहिजे. चिंतन आम्ही याच गोष्टीचं करायला पाहिजे. आणि असा सहज भाव जेव्हा अंगवळणी आमच्या पडतो त्यावेळेस एकदा का हा अभ्यास सुरू झाला की मनुष्य कृष्ण भावना भावित केव्हा होऊन जातो पत्तासुद्धा लागत नाही महाराज. भगवंताशी केव्हा एकरूप होऊन जातो, ईश्वर तत्वाशी केव्हा एकरूप होऊन जातो आणि त्या सृष्टीकर्त्याचा त्या परमात्म्याचा ध्यास अहोरात्र कसा जडतो हे लक्षात सुद्धा येत नाही. सहजपणे त्या मार्गाने जीवाची वाटचाल सुरू होते आणि ती भगवंत धामाची प्राप्ती केल्यावरच, त्या परमात्म्याची प्राप्ती केल्यावरच त्या ठिकाणी संपते. तो उभारोनी बाहे, दोन्ही हात उभारून तयारच आहे तुमच्या स्वागताला. फक्त त्याचं होता आलं पाहिजे आणि घालून दिलेल्या या मार्गाप्रमाणे आम्हाला मार्गस्थ होता आलं पाहिजे, अनासक्त होता आलं पाहिजे, निष्काम भावनेनं कर्म करता आलं पाहिजे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचनम. कुठल्याच फळाची अपेक्षा न ठेवता अगदी संन्यस्त होऊन की जे प्राप्त होणार आहे ते माझं नाहीच आहे तेही अर्पण करून आम्ही नामनिराडा आम्हाला होता आलं पाहिजे. यश संपादन झालं, त्या यशामागं त्याचीच काहीतरी लीला आहे. अपयश आलं तरी त्यातही भगवंताचा काहीतरी हेतू आहे. अशा प्रासादिक भावानं जेव्हा आमचं वर्तन घडायला लागतं त्यावेळेस खरा परमार्थाचा मार्ग सुरू होत असतो महाराज. आणि मग हाच मार्ग अंतसमयापर्यंत टिकून राहतो. अंतकालेच मामेव स्मरणमुक्ता कलेवरम. मग या कलेवरातून, या देहातून जीव मार्गोत्क्रमण होत असताना त्या ईश्वर तत्वाबरोबरच आपलं झालंच असेल कर्मफळाचं गाठोडं, होत तर नाहीच या पद्धतीनं, पण अनावधानानं कळत न कळत जरी झालेलं असलं तरी ते कर्मफळाची शिदोरी आणि जीवात्मा आणि परमात्मा ही तीनही अंतिम समयी बाहेर पडतात देहातून. आणि मग बाहेर पडल्यानंतर तो का वाऱ्यावर सोडून देतो का महाराज. सतत मैत्रीचं नातं, अद्वैत भाव दोघांमध्ये निर्माण झालेला असल्यामुळं भगवंत त्याला एकटं कधीच सोडत नाही. त्याच्या कर्मफळाप्रमाणे नित्य आणि अतिशय शाश्वत असं धाम मिळेपर्यंत पुन्हा कर्मफळच असेल तर तितका वेळ तो पुन्हा दुसरा देह त्याला प्राप्त करून देत असतो. त्याच्याच संगतीनं वाहतो. उत्क्रामंतम स्थितम वापे भुंजानम वा गुणातम विमुढा नानुपश्यंती पश्यंती ज्ञानचक्षुषा. ही ज्ञानाची प्राप्ती झाली की पुढच्या जन्मातसुद्धा गतजन्माचं आठवत असतं. आणि त्या ठिकाणी भरत राजासारखा हरींचा जन्म जाऊन पुन्हा जडभरत जरी झाला तरी त्या हे दोन्ही जन्मामध्ये त्याला आपल्या पूर्वजन्माचं आठवत होतं आणि त्यामुळं सावध झाला. कोणी भोळा म्हणू द्या, कोणी वेडा म्हणू द्या, परंतु मायाजाळामध्ये जडभरत गुंतला नाही महाराज. अतिशय उत्तम उदाहरण
आमच्याकरता पुराणामध्ये हे आहे, भागवतामध्ये याचं खूप सुरेख कथा आलेली आहे. यावर भाष्य करताना या अंतसमयी जेव्हा आम्ही एकरूप होऊन जातो भगवंत तत्वाशी, ईश्वर तत्वाशी, त्या परमात्म्याशी जेव्हा एकरूप होऊन जातो, अद्वैत भाव निर्माण होतो, त्यावेळेस या प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशया, भगवंत अभिवचन देतात की माझ्या धामाची प्राप्ती अशा वेळेस त्या जीवात्म्याला निश्चित होऊन जाते. अर्जुना, यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 66 क्रमांकाच्या वेळेत म्हणतात, ना तरी सर्पे कवच सांडिले, का उबारेने वस्त्र फेडिले, तरी सांगपा काय मोडले अवेवा माझी. 2 दृष्टांत या ठिकाणी माऊली देत आहेत की सापानं कात टाकून द्यावी तसं प्राप्त झालेल्या देहातून जीवात्मा या परमात्म्याबरोबर आपल्या कर्मफळाबरोबर सहजपणे निघून जातो. सापाला जसं कात टाकताना दुःख होत नाही तसं देहाविषयी अनासक्त झालेलं असल्यामुळं, आसक्ती विरहित झालेलं असल्यामुळं त्याला त्या देहामध्ये किंवा त्या प्रपंचामध्ये गुंतण्याची बुद्धीच परमात्मा देत नाही. किंवा दुसरा एक दृष्टांत देतात की आता उन्हाळ्याचे दिवस आहेत बघा, जास्त उकाळा व्हायला लागला की अंगावरचे वस्त्र आपण जसं सहजपणे बाहेर टाकून देतो आणि हवेशीर बसतो, वस्त्र काढत असताना अवयवामध्ये काही परिवर्तन होतं का महाराज? नाही. तसं हे कलेवर सोडताना, हा देह सोडताना जीवाला काहीही त्रास होत नाही. सहजपणे आम्ही वस्त्र जसं काढून बाजूला टाकतो तसं सहजपणे परिधान केलेला देह बाजूला टाकून नव्या देहामध्ये किंवा कर्मफळच जर शिल्लक नसेल तर भगवंत धामामध्ये तो जीवात्मा सहजपणे जात असतो. म्हणून माऊली वर्णन करतात, भगवंत अर्जुनाला सांगतात की ना तरी सर्पे कवच सांडिले, का उबारेने वस्त्र फेडिले, तरी सांगपा काय मोडले अवेवा माझी. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.